तारखेला शासकीय मुद्रणालयीन कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकरिता सोमवार 26 ऑगस्ट 2024 रोजीचे ठिय्या आंदोलन महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रोसेस एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे येरवाडा कारागृह मुद्रणालय येथे करण्यात आले। महाराष्ट्र राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीतील शासन मुद्रण आणि लेखन संचालनालयाच्या अधिपत्याखाली राज्यात 9 शासकीय मुद्रणालयात एकाच वेळी हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्रामुख्याने विभागीय पदांचा आढावा घेऊन मुद्रणालयातील पदभरतीचे काम सुरू करावे, पर्यवेक्षीय कामकाज सांभाळणाऱ्या कामगारांना पदोन्नती मिळावी। सद्यस्थितीत 8 मुद्रणालयात सुमारे 40% कामगार आणि अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, ती तात्काळ भरावी। मुद्रणालयीन इमारतींचा पुनर्विकास, मुद्रणालयीन भंगारांचा प्रश्न मार्गी लावणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या। या संदर्भात वारंवार लेखी निवेदने, बैठका होऊनही हा प्रश्न मार्गी लागत नाही अशी चिंता व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत उद्योग विभाग येतो। त्या उद्योग विभागामध्ये शासन मुद्रणालय व संचालनालय यांच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 8 मुद्रणालय कार्यरत आहेत। 8ही मुद्रणालयामध्ये आमचं येरवाडा कारागृह मुद्रणालय हे एक युनिट आहे। आज जवळजवळ 20 वर्ष झाले आमच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडे कोणीच लक्ष देत नाही आहे। जसं आज आकृतीबंध आढावा, आमचा आकृतीबंध आढावा 2007ला झाला आहे, तो 17ला होणं अपेक्षित होतं, परंतु 17 नंतर आता 8 वर्ष झाली। आकृतीबंध आढावा नसल्यामुळं आकृतीबंध आढाव्यामध्ये जी मंजूर पदं येतील त्या मंजूर पदं आणि त्याच्यानंतर त्या मंजूर पदांचे सेवाप्रवेश नियम, जेव्हा सेवाप्रवेश नियम होतील तेव्हा आमचे जे आता कार्यरत कर्मचारी आहेत 2007मध्ये सुद्धा काही नवीन विभाग निर्माण झालेत, त्यांचे सेवाप्रवेश नियम नाहीत। सेवाप्रवेश नसल्यामुळे कुठल्याही पद्धतीची पदोन्नती आणि आर्थिक लाभ त्यांना भेटत नाहीत, परंतु कामं मात्र त्याच पद्धतीने जबाबदारीची त्यांच्याकडनं करून घेतली जातात। आज मुद्रणालयामध्ये सर्व 8ही प्रेसचा विचार करता जवळजवळ 35 ते 40% पदच शिल्लक आहेत, बाकीची सगळे रिक्त पदं आहेत। जर पर्यवेक्षकांचा विचार केला तर जवळजवळ 97% पर्यवेक्षक रिक्त आहेत, तरी शासनाची महत्त्वाची कामं ही वेळेत पूर्ण करून दिले जातात। कारण आम्ही आमचे सगळे कर्मचारी समजतो शासनाचं काम म्हणजे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्या पद्धतीने आम्ही इथे काम पूर्ण करत असतो। वेतन त्रुटीमध्ये आमचे सगळे वेतन श्रेण्या ज्या आहेत या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक जे मुद्रणालय आहेत केंद्राची, त्याप्रमाणे आमचेही वेतन श्रेण्या तशाच असावा ही प्रामुख्याने मागणी आमची या वेतन त्रुटी समितीकडे आम्ही केलेली आहे। तर आमचे हे 6 प्रश्न आमचे तात्काळ मार्गी लावावेत ही आमची मागणी आहे। त्या आताही जर शासनाचं लक्ष गेलं नाही तर 5 सप्टेंबर रोजी आम्ही 8ही प्रेसमध्ये महाराष्ट्रातील सर्व मुद्रणालयामध्ये 5 सप्टेंबर रोजी सामूहिक रजा घेऊन आम्ही आंदोलन पुन्हा एकदा करतोय। मात्र मागण्या मान्य न झाल्यास 5 सप्टेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। या प्रसंगी अध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रोसेस एम्प्लॉईज फेडरेशन महाराष्ट्र राज्य राहुल कडू, सरचिटणीस राष्ट्रीय कामगार संघ येरवाडा कारागृह मुद्रणालय बाळू तळपे, लिपिक वर्ग संघटनेचे परेश हराळे, उपाध्यक्ष उदय जोशी, सचिव मागासवर्गीय कामगार संघटनेचे ओमकार नाडेकर, अध्यक्ष अंकुश साबळे तसेच संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आज 7-8 वर्षे झाले की आमचा पदांचा आढावा आहे तो मंजूर होत नाही आहे, त्यामुळे रिक्त पदे ती भरली जात नाही आहेत। लोकांना आर्थिक नुकसानापासून वंचित राहावं लागते, आर्थिक फायदा होत नाही आहे आणि पदं रिक्त जास्त असल्यामुळे त्याचा ताणही लोकांच्या कामावर येतो आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आमचा पदांचा आढावा बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या। अधिवेशनाची कामं म्हणा, निवडणुकीची कामं म्हणा, शासनाची सर्व महत्त्वाची कामं या 8ही प्रेसमध्ये सुरू असतात आणि सद्यस्थितीमध्ये 2007 नंतर 2017ला पदांचा आढावा होणं अपेक्षित होतं, तरी 2024 आला तरी अजून पदांचा आढावा झाला नसल्यामुळे, आकृतीबंध सेवाप्रवेश नियम होत नसल्यामुळे भरती होत नाही आणि प्रत्येक प्रेसची आता अशी अवस्था आहे की 30 ते 40% कर्मचारी शिल्लक असताना शासनाचे कुठलेही काम इथं अडत नाही आहे। 12-12, 14 शासकीय कामगार हे कष्ट करून शासनाची कामं पूर्ण करतात, पण शासन त्याची दखल घेत नाही। त्याच्यामुळे हे आंदोलन घेण्याची आमच्यावरती वेळ आलेली आहे। आमची मागासवर्गाची एकच मागणी आहे, जे या शासनाने जे मागासवर्गाचं पदवीचं आरक्षण थांबवलेलं आहे, कोर्टाने हिअरिंग देऊन सुद्धा हे शासन त्यावर काही निर्णय घेत नाही आणि वर या ठिकाणी SC आणि STची वर्गवारी त्यांनी लागू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे। असा
शासनाचा हा धोरण हे चुकीचं आहे. त्यामुळे आज 1 तासाचं ठिय्या आंदोलन आम्ही येरवडा कारागृह मंत्रालयामध्ये ठेवलेलं आहे. जर आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर 5 सप्टेंबरला आम्ही सामुदायिक रजा टाकणार आहोत. आणि तरी मान्य नसेल तर मागासवर्गीय संघटना या ठिकाणी पेसेस फेडरेशनच्या वतीने जे आंदोलन होईल त्या आंदोलनात पूर्णपणे सहभागी असेल. आता सामान्य सभासदांचे आणि आमचे असं झालं इथं की तिथं पूर्ण प्रेसमध्ये पर्यवेक्षक पदं नाहीच आहेत. फक्त आटी प्रेसमध्ये 1-2च पर्यवेक्षक आहेत. त्यामुळे जे ॲज अ सिनियर म्हणून काम करतायत लोक, त्यांनाच तो पर्यवेक्षकाचा कार्यभार सांभाळावा लागतो. त्यामुळं सगळ्या यंत्रणेवर म्हणजे स्वतःचं काम सांभाळून वरच्याही टेबलचं काम सांभाळावं लागते. आणि असं कुठेही हे होत नाही की त्यातून सूट मिळत नाही आम्हाला. आणि हे आंदोलन करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की गेले जवळजवळ 18 वर्ष झालं आमचा आढावा झाला नाही. आढावा नाही झाला त्यामुळं सेवा प्रवेश नियमाला त्यांनी अडवणूक केली आमची. आणि त्याच्यामुळे भरती पण नाही होत. भरती न झाल्यामुळं खाली आमची अशी कामं आहेत की ते मॅन्युअलीच करावं लागतात. टेक्निकल काम असल्यामुळं सर्वांना जरी यंत्रणा अद्ययावत आली असेल तरी थोडीच त्याच्यापासून 20% काम झाले कमी, नाही असं नाही म्हणत. पण लोक कमी असल्यामुळं सर्व लोकांना कामाचा ओघ असा आहे शासनाचा, तो काही कमी झालेला नाही. साधी लाडकी बहीण योजना आली तरी आमच्याकडं राजपत्राचं काम चालतं. दुपटीने काम त्या लोकांना करावं लागले. आणि तिथं त्या 2-3 विभागामध्ये आणि बाकीकडं जरी परिस्थिती असेल तरी 3-4 विभाग आमचे असे आहेत की तिथं लोक खूप कमी आहेत. आणि त्या लोकांना त्यामुळं जादा काम करावं लागतं. जादा म्हणजे ते रोजच असतं. पण आत्ता लोक ज्या 3-4 वर्षात जी रिटायर झाली त्यामुळं आम्हाला नोकर भरती झाल्यावर म्हणजे करावं शासनाने अशी संघटना मागणी करते, तरी शासन त्याचं कुठंतरी दखल घेत नाही. म्हणून असं आम्हाला आंदोलन करावं लागलं.